A very warm welcome to all of you dear students. आजच्या क्लासमध्ये आपण काही इम्पॉर्टंट MCQs पाहणार आहोत. आपल्या मेकॅनिक्स पेपरमधले दॅट इज युनिट फर्स्ट मेकॅनिक्स यातले आपण इम्पॉर्टंट MCQ जे की तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी महत्त्वाचे आहेत ते आपण काही MCQ या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर केअरफुली बघा लेक्चर. हे जे MCQ आहे ते तुम्हाला सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी महत्त्वाचे असतील. तर युनिट फर्स्ट मेकॅनिक्समध्ये MCQ फर्स्ट आहे. The work done by a force on an object is equal to change in its kinetic energy capital T. This is called as, again I am reading, the work done by a force on an object is equal to change in its kinetic energy capital T. याला काय म्हणतात? This is called as option A, is it torque? Option B, is it intensity of gravitational field, or it is Bernoulli's theorem, or it is work energy theorem? So which option you have to take? Think about it. Is it torque, or is it intensity of gravitational field, or this is Bernoulli's theorem or work energy theorem? Which option is correct? Take your time. So it is not torque, it is not a gravitational field intensity, not a Bernoulli's theorem. So therefore option D is correct. That is work W. We have seen that it is equal to change in the kinetic energy, that is T2 minus T1. Here T2 can be final kinetic energy of object and T1 can be initial kinetic energy of the object. आणि याचा जर आपण सबस्ट्रॅक्शन पाहिलं दॅट इज डेल्टा टी, तर हे इक्वल कशाचे आहे? वर्क डन एवढं आहे. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड ॲज वर्क एनर्जी थेरम. तर ऑप्शन डी ह्या MCQ साठी काय आहे? करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट MCQ घ्यायचा मग. तर नेक्स्ट MCQ आहे बघा. अकॉर्डिंग टू केप्लर्स फर्स्ट लॉ, every planet revolve, again I am reading, according to Kepler's first law, every planet revolve around the sun in dash dash orbit, with sun being at one end of the foci. Again read carefully. According to Kepler's first law, every planet revolve around the sun in which orbit? With sun being at one end of the foci. Is it circular orbit? Is it circular orbit or elliptical orbit, parabolic orbit or hyperbolic? आपण केप्लरचे प्लॅनेटरी मोशन साठीचे 3 लॉ बघितलेले आहेत बघा. ठीक आहे, देयर आर 3 लॉज. तर याच्यापैकी पहिला लॉ केप्लरचा काय सांगतायत, तर प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन, तर त्याची ऑर्बिट सांगायची आपल्याला. ती सर्क्युलर ऑर्बिट आहे का, ती इलेप्टिकल आहे का, पॅराबोलिक आहे का, हायपरबोलिक आहे? विच ऑप्शन इज करेक्ट? यू हॅव टू टेल A, B, C, D. यू हॅव टू मार्क. टेक युअर टाइम. तर बघा, प्लॅनेटरी मोशन आपण केप्लरचे 3 लॉ बघितलेले आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ ऑर्बिट. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, लॉ ऑफ ऑर्बिटमध्ये की जो प्लॅनेट्स आहेत ते सनच्या अराउंड इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होतात. ठीक आहे, हा जर प्लॅनेट आहे लाईक अर्थ आणि सन जो आहे तो काय असतो? वन ऑफ दी फोसाय असते. आता फोसाय काय आहे, तर सर्कल जर असेल बघा, सर्कलला काय असतंय? एकच सेंटर असते. ठीक आहे, पण इलिप्समध्ये काय आहे? इलिप्स जर बघायचं झालं आपल्याला तर त्याला 2 लाईक इट इज हॅव्हिंग अ 2 सेंटर्स.
एलिप्स जर असतील तर त्याला काय असतात, 2 सेंटर्स लाईक असतात, तर त्याला काय म्हणतात, फोसाय म्हणतात. तर त्याच्यात जो सन आहे तो काय असेल, ॲट वन ऑफ द फोसाय असेल. ठीक आहे, जर सन जर बघितलं आपल्याला, ठीक आहे, तर तो कुठं असेल, या ठिकाणी आहे बघा सन, ॲट वन ऑफ द फोसाय. आणि प्लॅनेट जर घेतला आपण, लाईक अर्थ इफ यू हॅव टेकन, ठीक आहे, अर्थ जर आपण या ठिकाणी घेतली तर ती ह्या इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये काय होती, रिव्हॉल्व होती. ठीक आहे, प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग इन ॲन इलेप्टिकल ऑर्बिट. ओके, तर हे काय म्हणायचं याला, दिस इज कॉल्ड ॲज केपलर्स फर्स्ट लॉ. तर त्यानुसार ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, मग ऑर्बिट कुठला आहे हा, दिस इज elliptical orbit. So option B is correct. Okay, got it, second MCQ. Then we will move toward third MCQ. Third MCQ simple आहे बघा. काय करायचं आपल्याला, you have to tell the dimensions of universal gravitational constant capital G. त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला करेक्ट डायमेन्शन्स सांगायचे आहेत. इज इट A, B, C or D? सिंपल आहे. कॅपिटल जी चे कॉन्स्टंट जे आहे त्याचे डायमेन्शन कसे काढायचे, त्याच्यासाठी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं इक्वेशन माहीत पाहिजे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं इक्वेशन जर माहीत असेल, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल, ठीक आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला कॅपिटल जी चे डायमेन्शन्स इझिली फाइंड आउट करता येतील. ठीक आहे, ट्राय ऑन युअर ओन, त्यानंतर मी सांगतो. ठीक आहे, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही डायमेन्शन्स वहीवरती काढून मग आन्सर सांगू शकता. ठीक आहे, आला आन्सर, तर ठीक आहे, मी परत सांगतो कसं काढायचं, याच्यात हिंट देतो मी. म्हणजे आपण लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलं आहे, कॅपिटल एफ इज इक्वल टू काय आहे, कॅपिटल जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, हा काय आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, याच्यात कॅपिटल जी काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. m1 m2 मासेस ऑफ द ऑब्जेक्ट आहेत, आर जे आहे ते त्याच्यामधलं काय आहे, डिस्टन्स आहे. ठीक आहे, तर आपल्याला कॅपिटल जी चे जर डायमेन्शन काढायचे, तर ह्या सर्व क्वांटिटीज जे आहेत m1 m2 अपॉन आर स्क्वेअर, ते काय करायचे, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचे. ठीक आहे, म्हणजे m1 m2 जे आहेत ते न्यूमरेटरला आहेत तर ते डिनॉमिनेटरला जातील, आणि आर स्क्वेअर काय होईल, इकडे जाऊन लेफ्ट हँड साईडला जाऊन मल्टिप्लाय होईल न्यूमरेटर फोर्ससोबत. ठीक आहे, आणि तो जो फॉर्म्युला तुम्हाला भेटेल, मग कॅपिटल जीचे जे टर्म्स मिळतील तुम्हाला, त्याचे फक्त युनिट्स लिहायचे आहेत आणि डायमेन्शन्स त्याच्यावरून तुम्ही त्या फॉर्म्युल्यावरून काढू शकतात. ही हिंट दिलेली मी तुम्हाला, त्याच्यावरून तुम्ही सॉल्व करायचं आणि त्याचे डायमेन्शन फाइंड आउट करायचे. ओके, तर ते डायमेन्शन काय असतील, दॅट विल बी m raised to minus 1, L raised to plus 3 and capital T raised to minus 2. m म्हणजे काय सांगते त्या ठिकाणी, मास. डायमेन्शन माहीतच असतील तुम्हाला. L is for length, okay, and capital T is for time. So these are the constants. So correct option is dimensions of capital G are, option D is correct, m raised to minus 1, L raised to plus 3, T raised to minus 2. Okay, that was a simple one. Next is the property of resistance to motion possessed by every body is called as. रेजिस्टन्स ऑफ मोशनला जी प्रॉपर्टी आहे रेजिस्ट करण्याची मोशनला, तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं. फर्स्ट, इज इट टॉर्क or is it force or is it momentum or inertia? What it is, this property of resistance to motion, त्याला काय म्हणायचं, याला टॉर्क म्हणायचं का फोर्स, or is it momentum or inertia? What is it? So one by one we will see.
it is not a torque. Okay, because resistance of motion is not called a torque. Force, again it is not there. Then momentum is mass into velocity, that is also not there, but it is then inertia. So option D is correct, that is inertia. तर ह्या प्रॉपर्टीला जे की बॉडी रेजिस्ट करते त्याच्या मोशनला, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, इट इज इनर्शिया. तर प्रत्येक बॉडीसाठी त्याच्या मासवरती डिपेंड आहे बघा की त्याचा इनर्शिया किती असेल. तर याच्यावरून जेवढं मास जास्त असेल तेवढे त्याचं रेजिस्टन्स टू मोशन काय असेल, जास्त असेल, म्हणजेच त्याचा इनर्शिया जास्त असेल. ठीक आहे. सो ऑप्शन फॉर 4th MCQ इज ऑप्शन डी. ठीक आहे. सो लेट अस गो टू द 5th MCQ. याच्यात आपल्याला काय काढायचं आहे, द फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट मास प्लेस्ड ॲट अ पॉइंट इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज. तर एक डेफिनेशन आहे आपल्याला बघितलेलीत आपण, त्या डेफिनेशनवर बेस्ड हा सिंपल MCQ आहे. द फोर्स एक्सपिरियन्स बाय युनिट मास प्लेस्ड ॲट अ पॉइंट in a gravitational field is called as. तर ऑप्शन ए आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ऑप्शन बी इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ऑप्शन सी पोटेन्शियल एनर्जी और नन. तर सिंपल आहे डेफिनेशन पाहिलेली आपण. तर त्या डेफिनेशननुसार काय आहे, दिस इज नथिंग बट ऑप्शन बी इज इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तर याच्यात काही फार अवघड नाही आहे, डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणायचं याला, तर त्याची डेफिनेशन आहे ही. ठीक आहे. युनिट मासचं मिनिंग काय आहे, कोणताही एक मास. ठीक आहे, तर त्याला युनिट मास म्हणतात. राईट. सो इट इज 5th MCQ. आन्सर इज ऑप्शन बी, इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके. तर नेक्स्ट MCQ घेऊत आपण. याच्यात काय करायचं तुम्हाला, द लाईन इंटिग्रल ऑफ टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ द फोर्स टेकन ओव्हर द ॲक्च्युअल लाईन ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज. काय सांगायचं आपल्याला, टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ फोर्स कशासोबत, टेकन ओव्हर द ॲक्च्युअल लाईन ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज. तर याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज. फोर्सची डेफिनेशन तर नाही आहे बघा, ही एनर्जी नाही आहे, पॉवर पण नाही आहे, तर काय मग हे, दिस इज द डेफिनेशन फॉर वर्क, इट इज कॉल्ड ॲज वर्क. ठीक आहे. तर हे पण डायरेक्ट MCQ होता. द लाईन इंटिग्रल ऑफ टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ फोर्स टेकन ओव्हर अ ॲक्च्युअल लाईन ऑफ मोशन, याला काय म्हणायचं, वर्क. सो फॉर 6th MCQ ऑप्शन सी इज करेक्ट, दॅट इज वर्क. ठीक आहे. पुढचा MCQ घेऊ. यामध्ये काय करायचं आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचा डायरेक्ट एक शेवटचं एक्सप्रेशन आपण पाहिलं होतं बघा. तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला शेवटचा पाहिला होता आपण. काय आहे तो, -dx/dt आहे का, किंवा ऑप्शन बी dx/dt आहे का, नाही. ऑप्शन सी इज इट dv/dx और ऑप्शन डी -dv/dx. तर काय असेल, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी सांगायची तुम्हाला. बघा dx/dt तर काय आहे, व्हेलॉसिटी येते, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर व्हेलॉसिटी तर नाहीच आहे, मायनस प्लस काही फरक पडत नाही. हे दोन तर ऑप्शन नाही. मग कन्फ्युजन कशामध्ये आहे, एक तर ऑप्शन सी असू शकते किंवा डी असू शकते. तर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी इट इज रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू पोझिशन. ठीक आहे. तर हे जे पोटेन्शियल आहे बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, तर हे जसं जसं डिस्टन्स इन्क्रीज होईल तसं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. तर हे डिक्रीज होत जाणार आहे म्हणजे ते कशाने दाखवतात, मग आपण मायनस साईनने दाखवतो. ओके. प्लस असेल तर ते इन्क्रीज व्हायले. तर हे काय असणार मग, करेक्ट फॉर्म्युला इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी इज
डी व्ही बाय डी एक्स. तर तुम्हाला माहिती आहे बघा, डी डी टी किंवा डी काय असते किंवा डेरिव्हेटिव्ह काय आहे, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू अनदर क्वांटिटी. तर यामध्ये एक क्वांटिटी काय आहे व्ही आणि अनदर क्वांटिटी काय आहे एक्स. तर रेट काढण्यासाठी आपण काय घेतो नेहमी डेरिव्हेटिव्ह घेतो, दॅट इज डी व्ही बाय डी एक्स. आणि मायनस साईन का घेतलं, कारण की पोटेन्शियल डिक्रीज व्हायले जसं जसं आपण एक्स म्हणजे डिस्टन्स इन्क्रीज करतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे मायनस साईन आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट हिअर. राईट, लक्षात येत आहे का? मग नेक्स्ट MCQ बघूत आपण सिंपल आहे. इफ के इज केअरफुली जर रीड केलं तर MCQ, तर आपल्याला सर्व कॉन्सेप्ट बघा झालेले आहेत ऑलरेडी. फक्त थोडंसं शांत येणे म्हणजे रीड करायचं व्यवस्थित. ठीक आहे, रीडिंगवरती सर्व डिपेंड आहे की तुमचे MCQचं आन्सर तुम्ही कसं करेक्ट करताय. ठीक आहे, आणि ॲज वेल ॲज ऑप्शनवरती पण लक्ष ठेवायचं. ठीक आहे, तर 8 MCQ बघा. इफ के इज कायनेटिक एनर्जी अँड यू इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल. ठीक आहे, के जर कायनेटिक एनर्जी असेल अँड यू इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल, देन कॅपिटल E इज इक्वल टू के प्लस यू, दॅट इज टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. याला काय म्हणायचं आहे, तर ऑप्शन्स दिलेले आहेत. इज इट एनर्जी फंक्शन और पॉवर फंक्शन, वर्क फंक्शन और नन ऑफ दी अबव. काय आहे तर हे सिंपल सरळ सरळ दिलेलं आहे बघा, त्यांनीच दिलेलं आहे. इट इज कॅपिटल E म्हणजे काय असते, E स्टँड्स फॉर एनर्जी. म्हणजे कुठलं फंक्शन आहे, दिस इज एनर्जी फंक्शन. दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, तर सिंपल आहे, कॅपिटल E दिलेलंच आहे त्यांनी एनर्जी, सो दॅट इज एनर्जी फंक्शन. बाकीचे ऑप्शन बघायची गरज नाही. 9th MCQ, फॉलोइंग फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स खालीलपैकी कोणता फोर्स हे कॉन्झर्वेटिव्ह काढायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे का, इलॅस्टिक आहे की सगळेच आहेत. तर त्याच्या आधी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे. व्हॉट इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, ज्याचं की वर्क डन बघा पाथ इंडिपेंडंट आहे. वर्क डन W इज पाथ इंडिपेंडंट. ठीक आहे, पाथ इंडिपेंडंट आहे किंवा इट ओनली डिपेंड अपॉन, किंवा दुसऱ्या पण वर्डिंगमध्ये म्हणू शकतो W डिपेंड्स ऑन ओनली इनिशियल अँड फायनल पोझिशन. ठीक आहे, ऑफ द ऑब्जेक्ट. जर एखाद्या ऑब्जेक्टचं वर्क डन हे त्याच्या इनिशियल पोझिशनवरती किंवा फायनल पोझिशनवरती डिपेंड असेल. जर वर्क डन हे इनिशियल आणि फायनल पोझिशनवर डिपेंड असेल किंवा ते पाथ इंडिपेंडंट असेल, तर त्याला त्या फोर्सला काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ठीक आहे, अजून एक त्याचे डेफिनेशन आहे. जर ते न्यूटनचे लॉ फॉलो करत असेल तर त्याला पण कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. इफ दिस इज फॉलोइंग न्यूटन्स 3 लॉज ऑफ मोशन जे पाहिलेले आहेत आपण, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, ते 3 लॉ जर फॉलो करत असेल तर त्याला पण कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणते. ठीक आहे, तर फर्स्ट ऑप्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती आहे आपल्याला, इट इज कॉन्झर्वेटिव्ह. देन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, अगेन इट इज ऑल्सो कॉन्झर्वेटिव्ह. ओके, देन इलॅस्टिक फोर्स इज ऑल्सो कॉन्झर्वेटिव्ह. कारण प्रत्येकामध्ये बघा काय आहे, त्याची व्हॅल्यू इनिशियल आणि फायनल पोझिशनवर डिपेंड आहे वर्क डनची. ठीक आहे, म्हणजे तिन्ही पण कॉन्झर्वेटिव्ह आहे. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट, दॅट इज ऑल ऑफ दी अबोव. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कॉन्झर्वेटिव्ह आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पण आहे आणि इलॅस्टिक पण आहे. ठीक आहे, तर डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे ते. तर ऑप्शन डी, दॅट इज ऑल ऑफ दी अबोव आर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस. नेक्स्ट
the potential energy has negative sign because the potential energy at any given point is dash dash than its value at infinity. काय बघा नीट वाचा MCQ. The potential energy has negative sign because the potential energy at any given point is dash dash of its value at infinity. काय असते पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू, म्हणजे त्याची निगेटिव्ह साईन का आहे? कारण त्याचे पोटेन्शियल ॲट गिवन पॉईंट इज डॅश डॅश दॅन इट्स व्हॅल्यू ॲट इन्फिनिटी. काय असते ती 0 आहे का 1 आहे, लेस आहे का ग्रेटर आहे? काय करायचं तुम्हाला? पोटेन्शियलची एनर्जीची व्हॅल्यू काढायची. इफ दिस इज पॉईंट ए अँड दिस इज पॉईंट बी. ठीक आहे, 2 पॉईंट आहेत ए आणि बी. ठीक आहे, तर बी पॉईंट इन्फानाईट डिस्टन्सवरती आहे आणि ए पॉईंटच्या ठिकाणी तुम्हाला पोटेन्शियल काय काढायचं आहे? ते इन्फिनिटीपेक्षा जास्त असतंय का कमी असतंय का इक्वल असतंय? काय सांगता येईल? बघा, इन्फानाईट डिस्टन्सवरती पोटेन्शियल काय असते नेहमी? ॲट इन्फिनिटी पोटेन्शियल इज 0. ठीक आहे, इन्फिनिटीला पोटेन्शियल काय असणार आहे? लेट अस दिस इज ॲट एनी पॉईंट ए, ॲट बी दिस इज इन्फिनिटी. तर पोटेन्शियल काय असणार आहे या ठिकाणी? व्ही सफिक्स बी इज 0. ठीक आहे, इन्फिनिटीला पोटेन्शियल काय असते? कारण जसजसं आपण लांब जातो, डिस्टन्स इन्क्रीज होते, तसं पोटेन्शियल डिक्रीज होते. ठीक आहे, आपण पाहिलेलं आहे. मग इन्फिनिटीला डिक्रीज होऊन लास्टला पोटेन्शियल काय राहील? इन्फिनिटीला 0 राहील. ठीक आहे, मग एला काहीतरी पोटेन्शियल असणार आहे. ठीक आहे, ते पोटेन्शियल काय आहे पॉईंट एला? व्ही सफिक्स ए. आणि ॲट पॉईंट बी म्हणजे इन्फिनिटीला पोटेन्शियल काय आहे? व्ही सफिक्स बी इज 0. ठीक आहे, तर मग पोटेन्शियल काय असतंय? इट इज द डिफरन्स ऑफ potential VAB is the difference of potential at final point minus potential at initial point. ठीक आहे, मग हे जे डिफरन्स आहे तो निगेटिव्ह कधी येईल? VB मायनस VA. आता VA काय आहे? इट इज हॅव्हिंग सम व्हॅल्यू. VB काय आहे? आताच पाहिलं आपण इन्फिनिटीला 0 आहे. तर हे 0 मायनस हे जेव्हा निगेटिव्ह कधी येईल? इथे काय दिलं बघा, निगेटिव्ह साईन. तर ही निगेटिव्ह साईन कधी येईल? जेव्हा VA काय असेल पोटेन्शियल हे ग्रेटर असेल VB पेक्षा. ठीक आहे, इथं लक्षात आलं का तुम्हाला? 0 मायनस VA. आता VA हे जर सबट्रॅक्शन आहे, हे टोटल हे निगेटिव्ह कधी येईल? ज्यावेळेस पोटेन्शियल V at point A is greater than potential at point B. म्हणजे इन्फिनिटीपेक्षा ते ग्रेटर असेल. तर ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे, तर थोडासा म्हणजे विचार करण्यासारखा MCQ होता हा. ठीक आहे, अप्लाइड होता, पण तुम्हाला झालेल्या पैकीच थेअरीमध्येच याचा आन्सर आहे. ठीक आहे, सो दॅट्स इट फॉर टुडे. सो these are some important MCQ for chapter mechanics. Okay, so that read this carefully, mark the answer carefully, once again practice it, and that are going to be important for your semester exam. Okay, thank you.